मित्रांनो, लोकमत न्यूज मराठीचा बडे मुद्दे एक कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये अजित पवार यांच्या अपघाताविषयी चर्चा झाली आणि त्या चर्चेला थोडंसं वेगळं वळण देण्याचा प्रयत्न झाला आणि त्यावर खाली जेवढ्या काही कॉमेंट आहेत 99% कॉमेंट या अजितदादा यांचा अपघात नसून घातपात आहे या बाजूने आहेत। म्हणजे मेनस्ट्रीम मीडिया जर दुसऱ्या बाजूने जर चर्चा वळवत असेल तर मित्रांनो, जनता मात्र सजग झालेली आहे, सावध झालेली आहे। काही अशा थिरीज येत आहेत, काही अशा कॉन्स्पिरसीज येत आहेत की अजितदादा 9 तारखेला येणार आहेत। अगदी अजितदादा पवार यांची ग्रँड एंट्री तुम्हाला 9 तारखेला झालेली दिसेल। यामध्ये रजनीकांत यांचा शिवाजी द बॉस या चित्रपटातील कहाणी ही थिअरी सांगितली जात आहे। मित्रांनो, ही थिअरी आहे, हे प्रॅक्टिकल नाही, हे लक्षात घ्या। परंतु या अनुषंगाने बडे मुद्दे या कार्यक्रमामध्ये वेगळं वळण देण्याचा प्रयत्न झाला आणि जो विश्लेषक आणला होता तंत्रज्ञ त्याला सुद्धा कॉमेंट करणाऱ्याने चांगलं झोडून काढलेलं आहे। बघा आता कॉमेंट, काही मोजक्या कॉमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो, एक 10-12 कॉमेंट वाचून दाखवतो। पहिला कॉमेंट आहे, ब्लॅक बॉक्स सर्वांसमोर ओपन करायला हवा, ब्लॅक बॉक्स डेटा हा छेडछाड करतील। बघा लोकांच्या मनामध्ये किती संशय आहे। अगदी सुजात आंबेडकर यांनी म्हटलं होतं की हा डाटा, ब्लॅक बॉक्सचा डाटा हा 24 ते 48 तासामध्ये यायला पाहिजे। आता इतक्या दिवस उशीर लावलेला आहे आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञान वाढलेलं असताना, आणि मग लोकांच्या मनामध्ये पुन्हा संशय निर्माण होत आहे की आता इतका दिवस लागला, याचा अर्थ त्या डेटामध्ये छेडछाड होऊ शकतो, कारण सगळं काही नियंत्रण त्यांच्याकडेच आहे। आता दुसरी एक कॉमेंट आहे, मुंडेंचा पण घातपात झाला असेल असं जनतेला वाटतं। अजून ती थिअरी आहे, लक्षात ठेवा, त्याबद्दल सुद्धा अजून काही बाहेर आलेलं नाही। तिसरी एक कॉमेंट आहे, बघा ती कॉमेंट अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या ज्यांनी कॉमेंट केली त्याच्या प्रोफाईलवर तुकाराम महाराजांचा फोटो आहे आणि तो काय म्हणतो, आतापर्यंत जे विमान अपघात झाले ते फक्त BJPला विरोध करणाऱ्या लोकांचेच झाले आणि त्याला 26 लाईक्स आहेत। एकदम टोटल कॉमेंट 110च्या आसपास आहेत आणि त्यामध्ये या कॉमेंटला 26 लाईक आहेत, लक्षात घ्या। मित्रांनो, अजून एक कॉमेंट आहे, बघा तो कॉमेंट करणारा अगदी काय म्हणत आहे, विलास बडे, मी एक सर्वसाधारण शेतकरी बोलतो, तुम्ही स्वतः छातीवर हात ठेवून सांगा की घातपात आहे की घात आहे। म्हणजे एक सर्वसाधारण शेतकरी सुद्धा विलास बडे पत्रकारांना सांगत आहे की हा घातपात आहे। अजून एक कॉमेंट आहे, कॅमेरा फुटेज A to Z आदल्या दिवशी ते थेट उड्डाणपर्यंत ब्लॅक बॉक्स डेटा बिना छेडछाड जनतेसमोर ओपन करा। लक्षात ठेवा, परंतु आता इतक्या दिवस आतापर्यंत किमान कॅमेऱ्याचे फुटेज लोकांसमोर येणं गरजेचं होतं, ते का आले नाही आणि त्यावरूनच लोकांना असं वाटत आहे की अजितदादा जिवंत आहेत आणि अजितदादा 9 तारखेला येणार आहेत। लक्षात घ्या, बडे मुद्दे या कार्यक्रमामध्ये विलास बडे यांनी सुद्धा एक थिअरी मांडली होती की लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या बाबतीत सुद्धा असंच झालं होतं। काही लोकांना असं वाटत होतं की मुंडे साहेब येणार आहेत आणि अशामध्ये अशीच एक बातमी आली की या ठिकाणी मुंडे साहेब येणार आहेत आणि तिथं काही लोक गोळा सुद्धा झाले होते। आता सत्य काय असत्य काय, परंतु लोकांमध्ये ही थिअरी आहे, लोकांचा विश्वास आहे की अजूनही अजितदादा येणार आहेत। ही चर्चा सोशल मीडियावरती लोकांमध्ये जोर धरत आहे। अजून एक कॉमेंट आहे, विलास लांडेजी, आपणास आणि राज्य सरकारला फक्त एकच प्रश्न आहे, अजितदादा ज्यावेळी घरातनं निघाले आणि विमानतळापर्यंत CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे ते जनतेसमोर दाखवावे। हीच मागणी अमोल मिटकरी यांनी सुद्धा केलेली आहे आणि मी ही मागणी पहिल्या दिवसापासून केलेली आहे, परंतु याचं ठोस उत्तर अजूनही सरकारकडून आलेलं नाही। आणि एकीकडे देवेंद्र फडणवीस प्रश्न विचारणाऱ्यांना दम भरण्याचं काम करत आहे। लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, ज्यावेळेस अगदी लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार हे सुद्धा संशय व्यक्त करत आहेत आणि अशामध्ये सर्वसामान्य जनतेला सुद्धा तो अधिकार असताना देवेंद्र फडणवीस नेमका दम का भरत आहेत, दम का देत आहेत, हा सुद्धा एक प्रश्न आहे आणि त्यामुळे अजून संशय वाढत जात आहे। बघा दुसरी एक कॉमेंट आहे, तो काय म्हणत आहे, बडे साहेब तुम्ही व्हिडिओ पहा टरबूजचे। आता हा टरबूज कोण आपल्याला माहित नाही, परंतु त्याने कॉमेंट केलेली आहे, बडे साहेब तुम्ही व्हिडिओ पहा टरबूजचे।
आता अजून एक कॉमेंट आहे, बसतानाचे कॅमेरे कुठं आहेत, शंका येण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे लोकांच्या मनामध्ये प्रचंड शंका आहे. आता अजून एक कॉमेंट आहे, दादांचा घात झाला आहे हे अख्ख्या माहीत आहे. म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की दादांचा घात झालेला आहे. म्हणजे बघा, येथे 99% कॉमेंट या दादांचा घातपात झाला आहे या मतावर ठाम असणाऱ्याच्या आहेत. अजून एक कॉमेंट आहे की अजितदादाचा तो मृतदेह होता याची DNA करून खात्री केली का? लक्षात घ्या, हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बहुतेक DNA घेतला असेल, त्याचं सॅम्पल वगैरे त्याचा रिपोर्ट आला की नाही, परंतु याचं सुद्धा उत्तर सर्वांना भेटणं अत्यंत गरजेचं आहे. आणि बघा, दुसरा अत्यंत या सर्व कॉमेंटमधली सार असणारी एक कॉमेंट आहे, माध्यम जर मूर्खासारखे वागायला लागले तर आता खऱ्या बातम्या कुठं पाहायचा हा मोठा प्रश्न आहे. ज्या वेळेस मेनस्ट्रीम मीडिया या घातपाताच्या चर्चापासून लांब जाते आणि तो अपघातच आहे हे सिद्ध करायला समोर येते, त्यावेळेस लोकांना ही माध्यमे, ही मीडिया मूर्खासारखी वाटू लागतात. कारण मीडियाचं काम आहे प्रश्न विचारणं, अगदी खोदून सत्य बाहेर काढणं, प्रत्येक प्रश्न विचारणं. तुमच्या मनामध्ये संशय असेल तर प्रत्येक प्रश्नाचा किस पाडणं शेवटपर्यंत, त्यामधून जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही. आणि सरकारचं काम आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं, परंतु हे होताना मात्र दिसत नाही. उलट ज्यांच्यावर जिम्मेदारी आहे प्रश्न उत्तर देण्याची, त्या प्रश्नांची तो दम भरत आहे. त्यामुळे संशय अजून वाढत चाललेला आहे. आता मित्रांनो, येथे जो तंत्रज्ञ चर्चेमध्ये बोलवलेला आहे रोहित चंदावरकर, लक्षात घ्या याच्याविषयी काय म्हणत आहे. आपण थोड्याच दिवसात जपामध्ये दिसायला हवे, म्हणजे तो भारतीय जनता पार्टीमध्ये दिसेल. म्हणजे त्याच्या विश्लेषणावर लोकांचा विश्वास नाही. तर लोकांची कॉमेंट काय आहे बघा. अजून एक कॉमेंट आहे, तुम्ही बडे मुद्दे या यूट्यूबवर व्हिडिओ आहे त्याच्या खाली जाऊन तुम्ही कॉमेंट पाहू शकता, खात्री करून घेऊ शकता. अजून एक कॉमेंट आहे, पटेल या घातपातामागे असू शकतात कारण ते नेव्हिगेशनमध्ये जाणते आहेत. म्हणजे ज्या खात्यामध्ये मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांनी भूषवलेलं आहे त्यांच्यावर सुद्धा आता लोक संशय घेत आहेत. कारण तेथील यंत्रणा कशा पद्धतीने चालतं, त्याचे डीपली नॉलेज, या सगळ्या गोष्टी प्रफुल्ल पटेल याला माहीत आहेत. आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्यावर संशय घ्यायला सुद्धा वाव आहे. आणि अगदी आता सुनील तटकरे यांना जी एक फोन कॉल केला आपले रमेश पाटील यांनी, त्यांनी तर डायरेक्ट तुम्हीच अजितदादांचा खून केला, मर्डर केला असं म्हटलेलं आहे. परंतु ते जरा विधान जास्त होईल. परंतु लक्षात ठेवा, लोकांच्या मनामध्ये मात्र संशय आहे, हे सरकारने नाकारून चालणार नाही. बघा, अजून एक कॉमेंट आहे की आता ही कॉमेंट्स जरा जास्त ओव्हर होईल, परंतु आहे लिहिलेली आहेत, आपण ते तुम्ही चेक करू शकता. ती कॉमेंट अशी आहे, भाजपने दादाला संपवलं हे नागडं पोरं पण सांगेल. आपल्याला त्याच्यावर जास्त काही बोलायचं नाही. कॉमेंट आहे. दुसरी आहे, डिबेट जनतेवर थोपवली जात आहे, बडे मुद्दे यानंतर बघू नये. म्हणजे लोकांना हे अजिबात पटलेलं नाही. बघा, इतक्या कॉमेंट वाचल्यानंतर आत्ताशी की एक कॉमेंट आहे की एव्हिएशन अभ्यासक सरांनी केलेलं विश्लेषण अत्यंत योग्य आहे. बघा, म्हणजे इतक्या, म्हणजे 99-100% पैकी केवळ 1% लोक अपघाताच्या बाजूने आहेत. परंतु 99% लोकांच्या मनामध्ये काय आहे हे तुम्ही खात्री करा, वाचा. आणि यावरून लक्षात ठेवा, यावरून संशय वाढत आहे. राजेश टोपेंनी सर्वात पहिल्यांदा मीडियाला येऊन सांगितलं की सकाळी 7:15 वाजता अजित पवारांचा अपघात झाला. हे सुद्धा आम्हाला न कळण्यासारखं आहे. त्यावर त्यांनी खुलासा केलेला आहे. त्यावर त्यांनी क्षमा याचना वगैरे काय दिलगिरी व्यक्त केलेली आहे. परंतु लक्षात घ्या, लोकांच्या मनामध्ये संशय आहे. अजून एक, रोहित चंदावरकर पायलट की पत्रकार, त्याचं स्पेशलायझेशन काय? तुम्ही डॅमेज कंट्रोलसाठी त्यांना बोलल्यासारखं वाटताय. म्हणजे जो टेक्निकल मांडणी करणारा आहे त्याच्याविषयी सुद्धा लोकांच्या मनामध्ये प्रचंड संशय आहे. आणि अशा या सगळ्या संशयास्पद, म्हणजे संशय उत्पन्न करणाऱ्याच कॉमेंट आहेत मित्रांनो. अजून एक कॉमेंट आहे, ब्लॅक बॉक्सचं नावच ब्लॅक आहे, काहिले सत्य बाहेर येऊच देणार नाही. म्हणजे ब्लॅक बॉक्सच्या छेडछाडीबद्दल
मात्र 100% लोकांच्या मनामध्ये संशय आहे, लक्षात घ्या. आणि अजून शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची कॉमेंट आहे, दादा एकटा पडला आणि गेम झाला. लक्षात घ्या. तुम्ही या कॉमेंट सगळ्या पाहू शकता. लोकांच्या मनामध्ये प्रचंड संशय आहे, परंतु लोकांमध्ये एक आशा आहे की अजितदादा 9 तारखेला येणार आहेत. बघूयात आता नेमकं काय होतंय, सत्य की असत्य. तुम्हाला नेमकं काय वाटतं? सरकारने या सर्व प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित आहे की नाही? अधिकृत उत्तरे का दिली जात नाहीत? हा सुद्धा एक प्रश्न आहे. तुमचं सर्वांचं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.